चावली तर मला तासाने वरतात, काही सर्प चावले तर अर्ध्या तासाने, पण हा असा सर्प होता भला मोठा फणा काढलेला। इकडे समोर मोबाईल मध्ये नंतर बघा, इकडे कॅमेरा बघा बघा। हां कॅमेरा बघा आधी। इथे बघा इथे। बघा समोर ये छोटी जोडीदार होते आले का जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जीवनामध्ये निश्चय करा महाराज। हा निश्चय एक अशी गोष्ट आहे, ज्यांनी ज्यांनी जीवनामध्ये निश्चय केला, उदाहरणार्थ कल्पना करा तुम्ही रस्त्याने निघालेले आहे, एक भला मोठा महाराज काळ सर्प असा फणा काढून तुमच्याकडे सु 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 करत आलेला आहे। तुम्हाला आता तो चावणार आणि तुमचा जागेवर कोळसा होणार, तुम्ही काळे कभिन्न पडणार आणि खाली चक्कर येऊन महाराज काही सेकंदामध्ये पडणार। अलग लक्षात पाये काटा नेहटे ते व्यथा जीवी उमटे, काय ज्ञानोबरांनी सुंदर काटा टोचतो पायाला पण पाणी येतं डोळ्याला, बरं का। सर्वप्रथम म्हणजे मी आभार व्यक्त करते। ही एवढी मोठी जी वास्तू आम्ही उभारलेली आहे, ही आमच्या आई आणि वडिलांच्या कृपा आशीर्वादाने हे घडलेलं आहे। आमच्या आई वडिलांचे कृपा आशीर्वाद नसते तरी हे घडून आलं नसतं। त्यासोबत आमची मेहनत होती आणि काबाडकष्ट केले, त्याच्यानंतर निर्माण झालं। आणि महत्वाचं म्हणजे असं की एक वस्तू उभारताना चार भिंतीच्या आतमध्ये आमची जी नाती आम्ही उभारलेली आहे, ते नातीचं तुम्ही आज गर्दीच्या स्वरूपात बघितलं, जे प्रेमापोटी सर्व आमच्या आलेले आहेत, तेच आमचे साध्य आहे की हे आम्ही घर बांधतो, भिंती बांधतो, पण त्यासोबत आपली नाती पण जपतो, हे महत्वाचं होतं। ते आज आम्ही सर्व नातेवाईकांना, मित्रांना, आप्तेष्टांना, ग्रामस्थांना ज्यांना पण आमंत्रण केलं, ते आमच्या आमंत्रणाच्या आग्रहाच्या विनंतीला मान देऊन आमच्या इथे आले आणि आम्हाला उपस्थित केले, त्यासाठी सर्वांचे आभार व्यक्त करतो। त्याबद्दल म्हणजे मी नशीबवान, स्वतःला सौभाग्यशाली नशीबवान जमेल की माझ्या घरासमोर मंदिर आहे आणि ते हनुमंताचं मंदिर आहे। त्यासाठी मी खूप माझ्या स्वतःला नशीबवान होतो आणि आई वडिलांचे मी त्यासाठी भाग्य मानतो। आई वडिलांची कृपाशोधामुळे मी इथे राहिलो गेलो। ही वास्तू उभारली त्यानिमित्त आम्ही 2 दिवसाचा कार्यक्रम ठेवला होता। त्या 2 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये पहिल्या दिवशी आम्ही वास्तू शांती आणि गृहप्रवेश असा कार्यक्रम केला। त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही हरिपाठ केला आमच्या ग्रामस्थांच्या मिळून, आणि त्याच्यानंतर आमचा नवतरुण हरिपाठ मंडळ कुंदे यांच्याकडून हरिभजन झालं, भजनाचा लाभ झाला हे पहिल्या दिवशी। आणि दुसऱ्या दिवशी आमचा दुपारच्या 2 ते 4 दरम्यान मध्ये सत्यनारायणची महापूजा झाली। तदनंतर आमचा सामुदायिक हरिपाठ झाला
सामुदायिक हरिपाठ झाल्यानंतर उत्तम महाराज बडे यांचं सुसरावी असं कीर्तन झालं. त्या तुझं कीर्तन ठेवण्याचा आणि भजन कार्यक्रम ठेवण्याचा एकच उद्देश होता की या कार्यक्रमानिमित्त आम्हाला संधी मिळाली कार्यक्रम ठेवण्याची आणि लोकांना दोन गोष्टीचा संस्कार होईल, दोन गोष्टीचा बोध होईल, हा उद्देश होता. त्यानिमित्त सर्व जनता आली आणि आमच्या मेहंदीला मान दिला. त्यावेळी सर्वांचे धन्यवाद. दिलीप बजागे यांचे गेली 3-4 पिढ्यापासून वाडवडलापासून परमार्थ चालू आहे, पंढरपूरची वारी चालू आहे आणि अशा या पवित्र घराण्यामध्ये भगवान परमात्म्याने त्यांना अशी सुंदर वास्तू दिलेली आहे की जेणेकरून ते त्यांचे हक्कदार आहेत. भगवान परमात्म्याने अशा चांगल्या सात्विक कुटुंबाला अशी संपत्ती देऊन भगवान परमात्म्याने त्यांना सुख समृद्धी यशस्वी ठेवावं आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या कुटुंबाला सुख शांती द्यावी अशी परमात्म्याच्या चरणी हनुमंतरायाच्या चरणी विनंती करून याच्या अगोदर 2 वेळेस सप्ताला येण्याचा योग आला होता, पण आता पुण्यामध्ये एक 7-8 वर्षानंतर या वास्तुशांतीच्या निमित्ताने कीर्तन करण्याचा योग आला. जवळजवळ 25 गावची मंडळी त्यांचे सगळे सोयरे इथे पाहायला मिळाले. सगळ्यांचं दर्शन झालं. खूप आनंद वाटला या गावामध्ये येऊन. या गावची तशी परंपरा आहे, खूप सुंदर आहे परमार्थाची. पहिले ज्ञानोबारायाच्या कृपेने पुढे ते यशस्वी व्हावेत, त्यांना सुख समाधान शांती मिळावी. आमच्या ज्ञानोबारायाच्या वतीने या घराण्याला आमचे सुख समृद्धी करता आशीर्वाद आहे. स्पीड न्यूज भारत.